नमस्कार मंडळी, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुधाम जोगले तुमचं सर्वांचं आपल्या सुधाम जोगले या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. तर मंडळी आता सकाळी म्हणजे पहाटेचे वाजले 3:30 म्हणजे 3:25 झालं तर 3:30 पण वाजले. सो 5 मिनिटं वगैरे आणि आता आपण जायला निघत आहोत. सो आज योगा एक भाग काय आलेला इकडं आहे अंकिता. सो इकडे बघा, इकडे आहे अंकिता आणि आज अंकिताचा आहे वाढदिवस. सो वाढदिवसाने म्हणता आज योग पण बघा कसं आलेलं आहे, कशा प्रकारे आलेलं आहे. तो म्हणजे आता आहे अंगारकी चतुर्थी निमित्त आपण जायला निघत होते म्हणजे माहडला. सो चला आता आपण दर्शन देखील घेऊया. आजचं सकाळी पहाटे जाऊन तुम्ही आज गर्दी तर खूप राहते, त्याच्यामुळे आपण पहाटे जायला निघालो. सो चला निघूया जायला आपण देखील आता महाडला. आणि हे पहा टाईम पाहून का तुम्ही 3:30 वाजलेले आता. काही हे पहा इकडं आदित्य देखील आहे, इकडं अंकिता देखील आहे. चला आणि आमच्याबरोबर आहे सर्व आजची फॅमिली अंकिताच्या घरची, म्हणजे भाऊजी आहेत, त्यानंतर सोनू आहे, त्यानंतर मामी देखील आहेत, म्हणजे अंकिताची मम्मी देखील आहे. सो अशी सर्व फॅमिली चालली जातात. चला आपण देखील जाऊया. गाईज इकडं पहा, इकडे दिव्यांची स्टाईल. बॅग कुठे दे, बॅग जाऊ पर्स. ओके चला चला बा सोनू आहे तिकडं, इकडं ताई देखील आहेत. चला गाईज आता आपण पोचलो आहोत कर्जत 4 फाटा आणि पूर्णपणे सुनसान एक गाडी दिसत होत्या. याचा बघ किती जोरात आला नाही, कण नाही बसला गेलाच आहे. दुकान उघडे आहे, मग काय करत आता? चला गाईज फायनली आता आपण देखील पोचलो आहोत महडला. आणि चला गणपती बाप्पा जाऊन दर्शन घेऊया. पहाटेचे वाजले आता 4:45 आणि 4:45 वाजता देखील गर्दी पाहू शकतो तुम्ही. पुढे गेलं समजणार आहे तुम्हाला गर्दी. सो बघूया किती लाईन दर्शनासाठी. लाईन तर खूपच असणार आहे. दिव्यांची जी मस्त झाली आहे, दिव्यांची काय चालेल समजत नाही. हां ती सांगते मला हे घ्यायचे ते घ्यायचे. चला पहिल्यांदा आपण पहाटे दर्शन घेण्यासाठी आलो आहे, पहिल्यांदाच. एक आहे 4:45 वाजले नाही, काय 4:45 वाजले. आणि इकडं आहे आमची बड्डे गर्ल आजची. अरे थांब इकडे हां आजची बड्डे गर्ल इकडं अंकिता. सो अंकिता बड्डे निमित्त आजचा योग आला होता आपला येण्याचा. सो चला आपण जाऊया. आदित्य दाखव. चला आपण इकडे ताट देखील घेतलेलं आहे आरती. सो नारळ मोदक हार वगैरे घेतलेत. आदित्य म्हणजे मी घेतो. सो चला आणि आता मंदिरात गर्दी नाही आणि आरती देखील चालू आहे. सो चला आपला टाईम देखील किती छान आहे बघा, आरती देखील भेटत आहे आपल्याला. सो योग चांगला आहे आजचा. दिव्यांशी त्यांचं बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.
काय आता रिक्षामध्ये बघा घ्या घ्या घ्या. चला काय आता आपण देखील ना गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन बाहेर निघून आलो. सो चला आता आपण देखील निघूया आता घरी जायला. खूप छान पद्धतीने आपलं दर्शन झाला. जवळजवळ एक अर्ध्या तासामध्ये आपलं दर्शन झाला. जास्त लाईन नव्हती, गर्दी नव्हती, काय नव्हती. सो आता थोडक्यात सांगितलं आता गर्दी वाढत आली. लाईन देखील आता बाहेर रांग देखील बाहेर चालू झालेले. सो चला आता आपण विचार तर करत आहोत की आता आपण पुढे जायचं ते बघूया आता. सो दिव्यांशी समस्या चालू इकडे आणि अंकिता वगैरे पाठीमध्ये काय खरेदी करतात, थोडक्यात छोटीफार काय खरेदी करतात ते. सो चला आता आमची आजची बड्डे गर्ल काय घ्यायची अंकिता? होय चला काय अंकिता इकडं आपली बड्डे गर्ल, आजची बड्डे गर्ल, तिचा बड्डे आहे तिचा आणि इकडं बघत अंकिता. चला काय तर आपण देखील निघूया जायला. इकडे खरेदी देखील यांनी केलेली आहे, सर्वांनी खरेदी केली ना अंकिता? तुम्ही अंकिता खरेदी आली का? बघू दे खरेदी केली तू. आता खुश झाली अंकिता. आता बड्डेची खरेदी तिला दिली, बड्डेची गिफ्ट तिला दिलेली मी इकडे आता इकडे बड्डेची गिफ्ट देखील दिली. चला आता आपण देखील निघूया. आपली गाडी कुठं लावली आपण? हां सो गाडी तिकडे आपण लावली पुढे रिक्षा. चला जाऊ. गाईच तुम्ही आता पाहू शकता आम्ही 4:45 वाजता इथं पोहोचलो होतो. त्यावेळेस एवढी काही गर्दी नाही. आता गाड्या किती पार्किंगला लागल्या ते पाहिजे. आणि आता टाईम झाला आहे 6 वाजले. सो खूप गर्दी देखील झाली आता गर्दी अंगारकी चतुर्थी आता गर्दी तर होणार आणि गर्दी तर वाढणारच आहे. सो चला आता आपण चला काय आता आपण पोहोचलो आहोत श्री क्षेत्र पलसदरी पुण्यनगरी अक्कलकोट. स्वामीचं दर्शन घेऊया. काय आला? चला काय आता आपण देखील आज जाऊन आतमध्ये आता स्वामींचं दर्शन घेऊया. चला गाईड आज आमच्याकडे वाटलं आणि आमच्याकडे वाढदिवसा निमित्त आज आमचं दर्शन होतं आहे स्वामींचं. सो ते आमचा दिवस भाग्य आहे ना आजचा दिवस आम्हाला की आम्ही स्वामींचं देखील दर्शन घेऊ. चला सकाळी दर्शन पहिल्यांदा आमचं देखील असं ना सकाळी दर्शन होतं. गुरुकक्ष स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. लय भारी केलं ना, पहिल्यांदा बघितलं ना आपण. सो गाईज हा परिसर तुम्ही पाहू शकता. सो खूप दिवसानंतर आम्ही देखील आलो आणि हा परिसर किती डेव्हलप झालेला आहे, किती छान बनवलं आहे ते पहिल्यांदा पण. सो आणि दर्शन सांगायचं तुमच्या स्वामींचं लय भारी झालं. गर्दी नाही काय नाही, एकदम शांत आणि मनापासून स्वामींचं दर्शन भारी झालं. सो एकदम मन लावून असं दर्शन केलं नाही असं वाटलं. म्हणजे पहिल्यांदा असं वाटलं की पहिल्यांदा एवढ्या उशीर स्वामींचं दर्शन घ्यायला भेटलं आम्हाला आणि तिथे थांबायला भेटलं. सो हे पण नाही चला काय आता आमची रिक्षा देखील आता आम्ही निघत होतो घेऊन तरी आणि इकडे आम्हाला स्वामींचा हार देखील भेटला आमच्या रिक्षा लावण्यासाठी. चला गाईज आपण आता इथे चहा देखील घेतलेला आहे. आपण निराला पोहोचतो आणि आता या मामाकडून आपण चहा घेतलेला प्यायला. सो चला या तुम्ही देखील चहा घ्यायला. सो बराच वेळ झाला आपण तिकडून आलो, चहा वगैरे घेतला नव्हता. सो विचार केला आता चहा घेऊया आपण, त्याच्यामुळे आता आपण चहा घेत आहोत. चला गाईज आता आम्ही देखील घरी आलो आहोत आणि अंकिताच्या वाढदिवसानिमित्त आम्ही देखील गेलो होतो ते म्हणजे महडला गणपती बाबाच्या दर्शनासाठी. आज अंगारकी चतुर्थी आहे. सो चला विचार केला आम्ही रात्री की चला जाऊया आपण. आणि इकडं आहे अंकिता, ठीक आहे आजचा बड्डे अंकिता होता. सो चला अंकिता हसते इकडे. सो अंकिता चला देखील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि चला आता आपण देखील ना हा ब्लॉग ना आपण त्याच्यानंतर आपण महडला दर्शन घेतलं. त्यानंतर आपण गेलो स्वामींच्या दर्शनासाठी परत तरी येते.
सो तिथे एक खूप छान असं दर्शन झाला. पहिल्यांदा मी तर बोलतो असं माझं देखील दर्शन झाला की गर्दी नाही काय नाही, निवांतपणे आणि खूप छान असं दर्शन झालं. खूप वेळ तिथं आम्ही थांबलो आणि दर्शन घेतला. सो चला आता आपण घरी आलो. चला घरी आलो आपण तर आता इथं हा ब्लॉग इथेच आपण थांबवणार. कारण रात्री आपण सेलिब्रेशन काही करणार नाही बर्थडेचा, उद्या आपण करणार सेलिब्रेशन. त्याचं कारण देखील असंच तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये समजणार. चला आपण देखील ही व्हिडिओ इथंच थांबूया. नक्कीच तुम्हाला देखील ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर पुन्हा नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला अशा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू. चला बाय बाय.